नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्यासोबत आहेत राज्य कास्ट्राईब परिवहन संघटनेचे नेते भाऊ निर्भवने. भाऊ नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार, जय भीम. जय भीम भाऊ. मागील काही दिवसांपासून आपण आणि अन्य एस टी कर्मचाऱ्यांचे जे नेते आहेत, ज्या युनियनच्या संघटना आहेत, त्या प्रयत्नशील होत्या की राज्याचे परिवहन मंत्री यांची भेट घेण्यासाठी. आज तुमची भेट झाली. नेमकं त्या भेटीमध्ये कामगारांच्या प्रश्नांबाबत काय उहापोह झाला आणि त्यातून नेमका काय निर्णय येईल असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद. जय भीम. नमस्कार. आम्ही एस टी महामंडळातल्या जवळजवळ 17-18 संघटनांची एक कृती समिती केलेली आहे आणि याच्यामध्ये कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना आणि इतर सगळ्या संघटना अशी आमची ही कृती समिती आहे. गेल्या 3-4 महिन्यांपासून आम्ही माननीय परिवहन मंत्री यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ देतो वगैरे, परंतु त्यांनी हेही सांगितलं होतं की हे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्याशिवाय कोणी घेऊ शकत नाही. आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असताना मीटिंग होत नव्हती, बैठक होत नव्हती. शेवटी आम्ही आंदोलनाची नोटीस दिली संयुक्त कृती समितीच्या वतीने. मागच्या 15 तारखेला सोमवारी घंटानाद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात झालं. त्या दिवशी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली गेली, आमदारांना निवेदनं दिली गेली आणि ही सगळी आमची आंदोलनाच्या तयारीची तीव्रता पाहून आमचं 3 टप्प्याचं आंदोलन ठरलं होतं. आज 22 तारखेला सगळ्या डेपो, डिव्हिजन वर्कशॉप, सेंट्रल वर्कशॉप आणि मध्यवर्ती कार्यालय अशा सर्व ठिकाणी द्वारसभा म्हणजे गेट मिटिंगांचं आज आयोजन केलं होतं आणि पुढच्या सोमवारी 29 तारखेला अधिवेशन काळामध्ये आम्ही बेमुदत आंदोलनाची भूमिका घेतली होती, बंद करण्याची. सरकारने त्याची दखल घेतली. माननीय परिवहन मंत्र्यांनी आज बैठकीला आम्हाला सगळ्यांना बोललो होतं, कृती समितीच्या लोकांना. चांगली चर्चा झाली. आम्ही सगळ्यांनी आग्रहाने जे प्रश्न आहेत ते मांडले. विशेषतः शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे पगारवाढ, 2016 पासूनची आमची 1% वेतनवाढीचा जो मुद्दा होता तो प्रलंबित होता. घरभाडे भत्त्याचा विषय प्रलंबित होता. 2018 पासूनचा महागाई भत्त्याचा विषय प्रलंबित होता. ही सगळी थकबाकी आहे. ही थकबाकी जवळपास 5-5.5 हजाराच्या पुढे आहे. आजच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला. मी संयुक्त कृती समिती आणि कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्माननीय परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापजी सरनाईक साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी 2016 पासूनच्या एप्रिलपासून 1% वेतनवाढ जी की दर वर्षाला मिळणार आहे. 16, 17, 18, 19, 20, 21 प्रत्येक वर्षात येणारं जे इन्क्रिमेंट असतं ते 2% दिलं गेलं, ते 3% द्यायचं. म्हणजे त्याचं फिक्सेशन वेतन निश्चिती करावं लागेल. त्याला त्यांनी मंजुरी दिली. घरभाडे भत्ता 16 पासूनचा जो आहे तो 8, 16, 24 प्रमाणे काढला जाईल. त्याच्यानंतर 9, 18, 27ने काढला जाईल. आणि आता महागाई भत्ता हा 50%च्या पुढे गेल्यामुळे घरभाडे भत्ता 10-20% दराने काढला जाईल. त्याला त्यांनी मंजुरी दिली. आणि महागाई भत्ता मागच्या बैठकीमध्ये त्यांनी 58% केला होता, तो सुद्धा निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे. हे 3ही निर्णय घेतल्यामुळे आज कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा जो पगार ऑगस्टमध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ मिळेल हे निश्चित. आता राहिला विषय फरकाचा. तर त्यांनी शब्द दिला आहे की पैशाची व्यवस्था करावी लागणार आहे. सगळी सोंगं करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. मला एक 5-6 महिन्याची वेळ द्या. मी शिंदे साहेबांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतो. त्यांच्याशी तसे आमचं बोलणं चालू आहे. परंतु हे जे काय आपलं बोलणं हे त्यांच्या कानावर घालतो. एखादी बैठक त्यांच्यासोबतसुद्धा लावता येईल हा आम्ही प्रयत्न करतो. परंतु मला डिसेंबरपर्यंतचा वेळ द्या. जानेवारीमध्ये तुम्हाला थकबाकीची रक्कम देण्याचा माझा प्रयत्न असेल असा शब्द मी देतो, असं त्यांनी आजच्या बैठकीत मान्य केलं. आणि त्यांनी म्हटलं की बा ठीक आहे, हे आता तात्पुरतं घ्या, मग तुमचे जे पगारवाढीचे जे विषय आहेत पहिल्यांदा हे घ्या, मग पगारवाढीच्या विषयावर पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची मुभा आहे. त्यामुळे आम्ही तूर्त
29 पासून होणारं जे आंदोलन आहे बेमुदत, ते आम्ही स्थगित केलेलं आहे. म्हणजे पुढच्या याच्यापर्यंत जर पुढच्या चर्चा फिसकटल्या तर आम्ही आमची आंदोलनाची भूमिका पुढच्या डिसेंबर-जानेवारीमध्ये घेऊ शकतो किंवा कदाचित त्याच्याही आधी दिवाळीच्या दरम्यान घेऊ शकतो. तर आज जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे निश्चित कामगारांचा फायदा आहे. मी सर्व एस.टी. कामगारांच्या वतीने कृती समितीच्या वतीने कास्ट्राईब राज्यपर्यंत कर्मचारी संघटनेचा सरचिटणीस या नात्याने माननीय परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एस.टी. महामंडळ प्रतापजी सरनाईक साहेबांचा आभार मानतो. धन्यवाद. साधारणतः किती हजार कोटीचं बजेट यासाठी ती रक्कम एस.टी. महामंडळाला तजवीज करावी लागेल? बघा, आता विषय असा आहे की महागाई भत्त्याचा फरक जो आहे तो साधारणतः 13 कोटीपर्यंत जातो. दर महिन्याला जे द्यायचं आहे ते 4.5 कोटीपर्यंत तुमचा घरभाड्याचा फरक जाणार आहे आणि वेतनवाढीचा जो फरक आहे तो जवळजवळ 27 कोटीच्या पुढे जाणार आहे. दर महिन्याचा जो फरक आहे हा टोटल जर केला तर जवळपास 44 ते 45 कोटी दर महिन्याच्या पगारात तरतूद करावी लागणार आहे आणि त्याची हमी परिवहन मंत्र्यांनी घेतलेली. राज्य सरकारला हे शक्य होईल असं वाटतं तुम्हाला? बघा, परिवहन मंत्री म्हणजे राज्य शासनाचाच एक भाग, मंत्रिमंडळात ते आहेत राज्याच्या, त्यामुळे राज्य शासनाचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी याच्यावर चर्चा केली असावी. त्यांची संमती असेल म्हणून त्यांनी ही घोषणा केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, जय महाराष्ट्र. येत्या कालावधीत म्हणजेच 2 दिवसात पावसाळी अधिवेशनाला आरंभ होतो आहे राज्याच्या. हां, तर त्यामध्ये या संदर्भात प्रामुख्याने तरतूद केली जाईल. पाहू, एस टी कामगारांचा जो प्रश्न आहे, त्यांच्या मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्या सोडविण्यास शासनाला आर्थिकदृष्ट्या किती शक्य होते ते तुर्तास आपण इथेच थांबतो. मुंबई येथून दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.